मराठवाड्यामध्ये आलेल्या महापुरानं शेतकऱ्यांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। अजून सुद्धा मराठवाड्यामध्ये पूरस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मात्र जो तो आपापल्या पद्धतीने मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करतोय। राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपल्या ज्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करता येईल अगदी त्याच पद्धतीचे योगदान जे आहे ते दिलं जाते। मदत करताना म्हटलं जातं की आपल्याकडे किती असलं तरी सुद्धा आपल्याला दुसऱ्याला देण्याची दानत असली पाहिजे आणि त्याचाच प्रत्यय जो आहे पुण्यातल्या एका भाजी विक्रेत्याकडून आलेला पाहायला मिळतोय। कारण या भाजी विक्रेत्यानं थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मराठवाड्यातल्या महापुरासाठी तब्बल 1,13,000 रुपयांची मदत जी आहे ते आपल्या भाजी विक्रेत्या आपल्या कमाईतून केलेली पाहायला मिळते आणि थेट आपल्याला तो धनादेश जो आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे। आपल्यासोबत सुद्धा ते पुण्यातले भाजी विक्रेते आहेत। मला तुमचं नाव सांगा, किती वर्षांपासून तुम्ही इथं भाजी विक्रीचा व्यवसाय करता? माझं नाव चरण नामदेव वनवे। आमची तिसरी पिढी आहे। माझ्या आईपासून आम्ही इकडे भाजी विकतो। आमच्या आजीपासून, माझी आई लहानपणापासून इकडे भाजी विकते। आमची तिसरी पिढी आम्ही रोडवरच भाजी विकतो। पण भाजी विकता विकता आपण सामाजिक भान राखलं पाहिजे, हे आमच्या आईची शिकवण आहे। माणसाने माणसाची कधी कुणाला मदत लागली तर करावी असं आमच्या आईचं सांगणे। आणि आमच्या आईला इतकं दुःख होतं, म्हणजे दुखणं होतं आईला, कॅन्सर असल्यामुळे हात कट केलता। पण त्या परिस्थितीत बी माझ्या आईने की आपण कोरोनाग्रस्तांना 1,00,000 रुपये देऊ ही दान त्यावेळेस ठेवली होती। त्यामुळे आमच्या आईचे आमच्यावरती संस्कार होते, आम्हाला बिंबवलं होतं। आमच्या काय वाटलं असं की मराठवाड्यामध्ये महापूर आहे, शेतकरी संकटामध्ये आहेत, मात्र आपल्या कमाईतून थोडीशी मदत का होईना द्यावी, तब्बल 1,13,000 रुपये तुम्ही? अहो मी लय बारीक मदत दिली, माझ्यापेक्षा लय मोठी लोक आहेत। पण विषय असा आहे की ज्या माझ्या घरात शंकर महाराजांच्या पादुका आहेत, मला ज्या व्यक्तीने दिल्यात त्यांनी फक्त सांगितलं होतं की तू माझं नाव घेऊ नको। त्या पादुका माझ्या घरात आहेत, माझ्याकडून भरपूर लोक घेऊन जातात। मग त्या पादुकांपुढे मी एक स्वतःचा गल्ला केला होता, त्यात मी रोज 100 रुपये टाकायचो। ते 100 रुपये असेच म्हटलं कधी गरज लागली आपली त्या दिवशी फोडायचं। आणि मी तो गल्ला परवा दिवशी फोडला आणि मला द्यायचं। आता मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार कसं, तर आमचे स्थानिक आमदार आहेत हेमंत भाऊ रासने, ते नेमके इथनं चालले होते। त्यांना थांबवलं, त्यांना सांगितलं, तर त्यांनी मला थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन गेले। म्हणजे तिथं कुणाला जाऊ शकत नाहीत, पण मला त्यांनी हाताला धरून घेऊन गेले। मग त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे। हातावर काय कोरलंय तुम्ही? हातावर काय? माझ्या दोन्ही हातावरती देत राहिलेले। काय कशामुळे? माझा एक संकल्प आहे शंकर महाराज मठापाशी, त्याकरता मी गोंदलेले। काय संकल्प काय केला? संकल्प असा होता की मला जे माझा संकल्प आहे, माझं ध्येय आहे की मी जोपर्यंत 11,00,000 केळी शंकर महाराज मठाच्या दारात वाटत नाही तोपर्यंत मी पुण्याच्या बाहेर 32 वर्ष जाणार नाही। आणि माझी ज्या दिवशी 11,00,000 केळी पूर्ण होतील त्या दिवशीला अजून 24 वर्ष बाकी आहेत। त्यापैकी 8 वर्ष पूर्ण झालेत आणि शंकर महाराजांनी माझ्याकडून 2,98,000 केळी आजपर्यंत वाटून घेतलेली आहेत। शंकर महाराज हेही पूर्ण करून घेतील मला विश्वास। आता मराठवाड्यामध्ये महापूर आहे, शेतकरी संकटामध्ये आहे, अनेकांच्या घराने पाणी गेलेलं आहे, चूल पेटवता येत नाही। काय परिस्थिती तुम्हाला मराठवाड्यातली पाहायला मिळाली? हा येणारा माल शेतकऱ्यांच्या शेतामधून येतो जो तुम्ही विकता आणि त्याच शेतकऱ्याला मदत करताना काय मनामध्ये मला एवढंच सांगायचं, आता आमची एवढी गिरायक आहेत, मी सगळ्यांना सांगत असतो की विषय असा आहे, शेतकरी रात्रंदिवस वादळ वारे पाऊस यातनं वाचवून अन्नाचा कण न कण भाजीपाला पुण्यासारख्या सिटीत शहरांमध्ये पाठवतो। मग आपण नागरिक पुण्यातला आपण प्रत्येक माणसाने जेवताना 2 मिनिटं शेतकऱ्याचे आभार मानावेत, माझी खरं मनापासून इच्छा आहे। कारण आपण सगळ्यांनी जर इथं आभार मानायला सुरुवात केली ना, निसर्गाचे आभार माना, शेतकऱ्याचे आभार माना, ते शेतकऱ्यापर्यंत आपली पॉझिटिव्ह एनर्जी जाईल आणि शेतकरी बळीराजा उभा राहील, माझी अशी इच्छा आहे। आणि कारण मी शेतकऱ्यांचं दुःख लय जवळनं बघितले। आणि माझे जे सर आहेत ना शाळेतले कांबळे सर, ते नेहमी म्हणतात की आपली ओंजळ भरलेली असते, टिपटिप रिकामी व्हायच्यात, वाटून मोकळं व्हायचं। आता माझा भाजीचा धंदा आहे ना, रात्री राहिलं ना, मला जर असं वाटलं ना उद्या खराब होणार आहे, मी वाटून टाकतो संस्थेमध्ये। अनाथ आश्रम आहेत, मतिमंद मुले आहेत, मग तेच सांगतो ना, तुमचं वाया जायच्या आत तुम्ही वाटून मोकळं व्हायचं असतं। तुमच्या घरात असं वाटलं नाही एखादी वस्तू आज माझी वाया जाणार आहे उद्या, ते आज वाटून टाका, एखाद्या गरीबाच्या कामाला येते ती वस्तू। आपण पाहतोय की या भाजी विक्रेत्याचं मन पहा, ते सांगतात की हा जो माल शेतकऱ्याच्या शेतामधून येतोय, आज तोच माल पिकवणारा शेतकरी अडचणीमध्ये आहे। ते शेतकऱ्याच्या घरामध्ये काही जे पिकवलेलं होतं ते पूर्णपणे पाण्यानं वाहून गेलेलं आहे आणि त्याच शेतकऱ्याच्या कृतज्ञतेप्रती जी भाजी आपण विकतोय त्या भाजीमधूनच आपण 1,13,000 रुपयांची मदत जी आहे ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये केलेली आहे। आणि पुण्यातल्या शनिवार चौकामध्ये रस्त्यावरतीच भाजी विकणाऱ्या भाजी विक्रेत्याचं हे मोठं मन आपल्याला पाहायला मिळतं आणि मराठवाड्यातल्या महापुरामध्ये ही छोटीशी मदत राज्य सरकारला केलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.